नमस्कार. आपण आता चर्चेला सुरुवात करणार आहोत. तर महाराष्ट्रात जातीय अराजकता माजेल का? आणि हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे दोन प्रमुख नेत्यांनी हा प्रश्न केलेला आहे. छगन भुजबळ यांचं असं म्हणणं आहे की जर 17 तारखेपर्यंत हा GR जो मराठ्यांना GR हैदराबाद गॅजेटच्या आधारावर काढलाय तो रद्द केला नाही तर महाराष्ट्रात जातीय अराजकता माजेल. तर संजय राऊतांनी सुद्धा याच त्यांचा वक्तव्याचा पुनरुच्चार केलाय. त्यांचं असं म्हणणं आहे की जातीय आधारावर जे निर्णय घेतले गेलेले आहेत त्याबद्दलचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांकडे सरकारनं जर बघितलं नाही तर जातीय अराजकता माजू शकते. अर्थात दोन्ही नेते सत्ताधारी आणि विरोधक जरी असले तरी सुद्धा या मुद्द्यावर त्यांचं एकमत आहे. हैदराबाद गॅजेटियरमध्ये बंजारा समाजाचा उल्लेख ॲब ओरिजिनल ट्राईब म्हणजेच आदिवासी जमात असा केला गेलेला आहे. त्यामुळे सध्या बंजारा समाजाला ओबीसी प्रवर्गातल्या भटक्या जमातीतून काढून अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच ST मध्ये टाकावं अशी मागणी सध्या बंजारा समाजाकडून जोर धरते आणि त्यासाठी बंजारा समाजाकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढले जात आहेत. त्यातच धनंजय मुंडेंनी सुद्धा थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या संदर्भातली मागणी केलेली आहे की बंजारा समाजाचा समावेश ST मध्ये करावा. आणि त्यामुळे आता राजकीय व्यासपीठावरूनच ही मागणी जोर धरू लागल्यामुळे ST प्रवर्गामध्ये भीतीची लाट पसरलेली आहे. जर बंजारा आणि अगोदरपासून धनगर सुद्धा ST मध्ये आपला समावेश करावा अशी मागणी करतायत. त्यामुळे हे दोन जर जात समूह आपल्यामध्ये समाविष्ट झाले तर आपल्या आरक्षणाची व्याप्ती कमी होईल अशी भीती ST समाजात दाटून आलेली आहे. आणि त्या विरोधात आज जालन्यामध्ये एकलव्य संघटनेने एक मोर्चा काढला आणि त्यांची मागणी अशी आहे की बंजारा असो किंवा धनगर असो ST मध्ये नव्यानं कोणत्याही जात समूहांना समाविष्ट करू नका. अर्थात हा सगळा राजकीय पट आहे आणि या राजकीय पटामुळे सध्या एक प्रश्न उभा राहिलाय तो म्हणजे याच मुद्द्यावरून जातीय अराजकता माजेल का? आणि त्याच विषयी चर्चा करणार आहोत. आपण आज या चर्चेमध्ये आपल्यासोबत कोण कोण सहभागी आहेत पहा. आपण चर्चेला सुरुवात करणार आहोत. मात्र एक ब्रेकिंग न्यूज आता सध्या समोर येते ती म्हणजे माढाच्या कुरडू गावात अवैध पद्धतीनेच मुरुम उत्खनन झाल्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आलेला आहे. अर्थात काही तांत्रिक कारणास्तव आपल्याला थोडीशी चर्चेला सुरुवात करतोय आपण आता. या चर्चेमध्ये आपल्यासोबत सहभागी आहेत पवनराजे सोनावणे, संस्थापक आहेत एकलव्य संघटनेचे. पवनराजेजी, आपलं स्वागत आहे या चर्चेमध्ये. त्याचबरोबर बाळासाहेब कर्डक, राज्य उपाध्यक्ष समता परिषदेचे, हे सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. आपलंही कर्डकजी स्वागत आहे. पद्माकर वळवी, काँग्रेसचे नेते, या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. वळवीजी, आपलंही स्वागत आहे. याशिवाय माझ्याबरोबर या चर्चेमध्ये गोपीचंद पडळकर, भाजपचे आमदार, हे सुद्धा सहभागी होणार आहेत. विनोद पाटील आहेत, मराठा नेते, ते सुद्धा सहभागी होणार आहेत. आणि महंत जितेंद्र महाराज, पोहरादेवीचे महंत आहेत, ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. सुरुवात मी करतोय या चर्चेला. पवनराजे सोनावणे, आज तुम्ही जालन्यामध्ये एक मोठा मोर्चा काढलेला आहे आणि या मोर्चात तुम्ही अशी मागणी केलेली आहे की ST मध्ये नव्यानं कोणत्याही जात समूहांचा समावेश नको. तुम्हाला अशी भीती वाटते का की नव्यानं जर काही जात समूह आले तर आपली आरक्षणाची व्याप्ती कमी होणार आहे? भीती वाटण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही. कारण आदिवासी हा लक्षात घ्या, आदिवासी हे घटनेने, राज्यघटनेने अनुसूचित निर्माण केलेले त्या अनुसूचित जमातीमध्ये जी आपण 48 ज्या जमाती होत्या त्यापैकी एक जमात कमी झालेली आहे. 47 जमाती आज आहेत. बंजारा समाज कोणत्याही क्रायटेरियामध्ये किंवा धनगर समाज कोणत्याही क्रायटेरियामध्ये बसत नाही. म्हणून भीती वाटण्याचा संबंधच येत नाही. त्यांना कधीच आरक्षण आदिवासीमध्ये मिळणार नाही. पण आज तुम्ही जो मोर्चा काढला होता त्या मोर्चात प्रामुख्याने मागणी काय होती? मग प्रामुख्याने मागणी ही होती का ज्या आमदारांनी, ज्या लोकप्रतिनिधीने जे प्रतिनिधित्व करतात विधानसभेमध्ये, जे आदिवासींचे मतदान घेतात आणि बंजारा समाजाला पाठिंबाचे पत्र देतात, त्यांचा निषेध आम्ही सर्वप्रथम या ठिकाणी तुमच्या माध्यमातून करतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आदिवासी हा याची संस्कृती वेगळी आहे, याची परंपरा वेगळी आहे. तुम्ही हैदराबाद गॅजेट आणतात, हैदराबाद गॅजेट मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे, हैदराबाद गॅजेटची एक प्रत माझ्याकडे आहे. 223 क्रमांक ती आहे. इथं स्पष्ट लिहिले आहे जी जात आहे ऍग्रिकल्चर जात मध्ये बंजारा समाज येतो तो ST मध्ये कधीच येऊ शकत नाही. तो शेड्यूल ट्राईब नाही. पण पवनराजेजी, हा तुमचा तांत्रिक मुद्दा, मी या मुद्द्याकडे येणार आहे. 23 नंबर म्हणजे हे गॅजेट मी सुद्धा वाचलंय, त्यात 23 नंबर पानावर असा उल्लेख आहे की
अब ओरिजिनल ट्राईब म्हणजे आदिवासी असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. जर अब ओरिजिनल ट्राईब्स original- असा नाही. उल्लेख केला असेल आणि ते जर आदिवासी असतील तर मग त्यांची मागणी न्याय्य होते ना. नाही, आब ट्राईब्स म्हणजे जे अफगाणिस्तानच्या खैबर खिडीतून भारतातून नवीन आलेल्या लोकांसाठी शब्द वापरलेला आहे साहेब, हे लक्षात घ्या. मग तोच बंजारा समाजासाठी वापरलेला आहे हैदराबाद गॅजेटमध्ये असं माझं म्हणणं आहे. नाही नाही नाही, ते मुळातच या देशाचे म्हणजे मुळातच नाही, आदिवासी ह्या देशाचा मूळ नागरिक आहे. आदिवासीचा पहिला हक्क ट्राईब मध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा 1950ला जी राज्यघटनेची सूची जाहीर केली त्याच्यामध्ये कोणते बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्राचे होते, त्यांना बंजारा समाज माहित नव्हता का? ठीक आहे, तुमचा मुद्दा आपण यावर पुन्हा एकदा आपण चर्चा करणार आहोत. पण पद्माकर वळवी काँग्रेसचे नेते माझ्यासोबत आहेत. पद्माकर वळवीजी, हा जो दावा करतायत पवनराजे सोनवणे, हा तुम्हाला पटतोय का? खरं आहे की आदिवासी जो आहे मुळात आदिवासी जमाती जे आहेत ते जमाती समाजाने स्वतःहून डिक्लेअर केलेले नाहीयेत. ते भारतीय राज्य घटनेने 1950 साली जेव्हा घटना आपण ऍक्सेप्ट केली देशातल्या लोकांनी, तेव्हा प्रत्येक राज्याची स्वतंत्र यादी बनलेली आहे. बरोबर. आणि महाराष्ट्राची स्वतंत्र यादी आहे ट्रायबलची. त्या शेड्यूल ट्राईबच्या यादीमध्ये बंजारा जात ही नाहीये. आणि मुळात याचा जो इतिहास जर बघितला की आपण स्वातंत्र्यापूर्वी पण जर बघितलं तरी सुद्धा शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब आणि ओबीसी हे तीनच घटक होते खरं म्हणजे सरकारच्या यादीमध्ये. ते त्याच्यात कुठेही बंजारा समाज नव्हतात. आणि मुळात बंजारा समाजाला राज्य सरकारने त्या ठिकाणी विजय म्हणून त्यांना 3% आरक्षण दिलंच आहे विजय मध्ये. तर या ठिकाणी टोटल व्हीजेएनटीचे टोटल भटक्या जमाती विमुक्त जमाती 11% आरक्षण घेत आहेत. ते आसाममध्ये 11% घेत आहेत आणि शेड्यूल ट्राईब 7% आमची 9.5% लोकसंख्या असताना 60% आम्ही आरक्षण आहोत. आमच्या छोट्या मोठ्या ट्राईब म्हणून आमची 160 जमाती आम्ही या 7% मध्ये आहोत. आणि या अशा प्रकारे हा जो समाज आहे हा फॉरवर्ड समाज आहे, प्रगतीशील समाज आहे. याचे बंजारा समाज याच्यात आमचे मित्र पण आहेत. आम्ही बघितलेले मान्य वसंतराव नाईक साहेब, सुधाकर नाईक साहेब मुख्यमंत्री होऊन गेलेत, मंत्री होऊन गेलेत. आता यांचे सुद्धा लोक त्यावेळेचे वकील होते ना, बॅरिस्टर होते ना. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर होते ज्यांनी घटना लिहिली. त्यानंतर सरकारमध्ये जे मुख्यमंत्री होते ते पण बॅरिस्टर होते. त्यावेळेस अशी परिस्थिती नाही आली का? मग आताच कसं काय अचानक बंजारा समाजाला या ठिकाणी जाग आली? मला असं वाटतं का हे जे हैदराबादचे गॅजेट आहे याचा भारतीय राज्य घटनेशी काही संबंध नाहीये. याच्यामध्ये मराठा कुणबी आरक्षणचा जो मुद्दा घेऊन शेड्यूल ट्राईब मध्ये जी मागणी करतायत अतिशय चुकीची आहे. मुळात अनुसूचित जमातीची लिस्ट स्वतंत्र आहे. जरी बंजारा समाज इतर राज्यामध्ये कोणी शेड्यूल ट्राईब मध्ये असेल, कोणी शेड्यूल कास्ट मध्ये असेल, तर महाराष्ट्रामध्ये पण तसं गणा असं शक्य नाही. ते प्रत्येकाची यादी वेगळी आहे, प्रत्येकाचे वैशिष्ट्य वेगळे आहेत. आता शेड्यूल कास्ट काही भागामध्ये बंजारा समाज शेड्यूल कास्टमध्ये आहे इतर राज्यामध्ये, पण तुम्ही शेड्यूल कास्टमध्ये का मागणी करत नाही? शेड्यूल ट्राईब मध्ये का? ऑलरेडी तुम्हाला 11% आरक्षण आहे इंटरचेंजेबल राज्यामध्ये. तुम्हाला नॅशनल मध्ये तर तुम्हाला ओबीसी मध्ये आरक्षण आहे. मग शेड्यूल ट्राईबचं पण पद्माकर वळवीजी, आता जो मुद्दा समोर येतो त्या मुद्द्यानुसार त्यांचं असं म्हणणं आहे, तुम्ही आता म्हणताय की त्याची एक शेड्यूल एसटीची एक लिस्ट बनलेली आहे आणि संविधानाचा दर्जा आहे, त्याला एक घटनात्मक दर्जा आहे. या लिस्टमध्ये या बंजारा समाजाचा समावेश नाहीये. पण हैदराबाद गॅजेटच्या आधारे जर कुणब्यांना मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र दिलं जात असेल तर तोच न्याय आम्हाला का लावू नये असा त्यांचा मुद्दा आहे. राज्य सरकारला ओबीसी आणि मागासवर्गीयची यादी किंवा त्या संदर्भातला अभ्यास करायचा अधिकार आहे. पण शेड्यूल ट्राईबच्या बाबतीमध्ये हा जो अधिकार आहे हा राज्यापासून तर केंद्रापर्यंत थेट संसदेमध्ये अधिकार आहे. आता ओबीसी व्हीजेएनटीची यादी राज्य सरकारने बनवली आहे. याच्यामध्ये शेड्यूल ट्राईबची यादी बनवताना आमचे ट्रायबलचे रिसर्च कमिटी असेल, वेगवेगळ्या प्रकारचे आयोग आहेत, नंतर आमचे शेड्यूल ट्राईबचे कमिशन आहे, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे, होम मिनिस्ट्री आहे, पार्लमेंट आहे. असं आमची जी पण लिस्ट बनली आहे ती टोटल पार्लमेंटमध्ये डिस्कशन होऊन बनलेली आहे. प्रोसिजर आहे, कॉन्स्टिट्युशनल प्रोव्हिजन आहे. त्याच्यामध्ये राज्य सरकारला लुडबुड करायचा काही अधिकार नाहीये. आणि म्हणून जसं आज तुमचा मुद्दा लक्षात आलेला. आपल्यासोबत महंत जितेंद्र महाराज आहेत पोहरा देवीचे. काही दिवसांपूर्वी त्यांनी सुद्धा ही मागणी केली होती, बंजारा समाजाचा समावेश हा एसटी मध्ये करण्यात यावा असं त्यांचं म्हणणं होतं. महंत जितेंद्र महाराज जी, आपण आता जी पद्माकर वळवी माजी मंत्री राहिलेले आहेत त्यांचा दावा आपण ऐकलेला आहे की बंजारा समाज यासाठी पात्र नाही असं त्यांचं म्हणणं आहे. सर्वांना नमस्कार. पहिले तर मी दळवी साहेबांना सांगू इच्छितो की आम्हाला कोणत्याही आदिवासी बांधवांची धार्मिक कोणत्याही तऱ्हेची भावना आम्हाला दुखवायची नाही. परंतु आम्हाला या डिबेटच्या माध्यमातून हे सांगायचं आहे, हे एसटीचं आरक्षण हे मागण्याची आमची पहिली वेळ नाही.
हे आम्ही गेल्या 1950 पासून मागतोय. आमचे जे जगद्गुरू होते रामराव महाराज यांनी कितीतरी लढा याच्यासाठी दिलेला आहे. याच्यामध्ये आपण सर्व साहेब बसले आहेत, त्यांना मी एवढं सांगू इच्छितो, 1950च्या मध्य प्रांतच्या बेरार राजपत्रामध्ये सुद्धा बंजारा हा एसटी आहे म्हणून त्या 1950च्या याच्यामध्ये सुद्धा नमूद आहे. हे आपण सर्वांच्या मी लक्षात आणून देऊ इच्छितो. त्याच्यानंतर 1958 मध्ये सुद्धा आमच्या नोंदी आहे. हे जे आता हैदराबाद गॅजेटच्या 78 पान नंबरवर स्पष्ट लिहून आहे. आणि हे आजपासूनच ह्या हैदराबादच्या गॅजेटनुसार हे बवाल उभं झालेलं असं नाही. आमचा 1950 पासून कितीतरी याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की या देशाचा बंजारा समाज हा एसटी आहे. आणि हे आम्ही नाही बोलत, आम्ही घटनेनुसार बोलतोय. नाही, पण त्याचं असं म्हणणं आहे की हे सगळे अधिकार केंद्राला आहेत आणि केंद्रानं त्या यादीमध्ये, ज्या यादीत एसटींना आरक्षण द्यायचं त्या यादीमध्ये बंजारा समाजाचा समावेश केला नसेल तर मग बंजारा समाजाला आरक्षण देण्याचा एसटी मधून प्रश्नच कुठे येतो? नाही, माझं म्हणणं एकच आहे की या गॅजेटमध्ये जसं बंजारा समाजाचा उल्लेख त्याच्यामध्ये आदिवासी म्हणून आढळला, आपण त्या गॅजेटनुसार आपण मराठा कुणबीचा आपण परिपत्रक या शासनाने काढला आणि मराठा कुणबीचं प्रमाणपत्र देण्याचा GR निर्गमित या शासनाने केला. आमचं म्हणणं एकच आहे की हैदराबाद गॅजेटनुसार आपण मराठा समाजाला आपण प्रमाणपत्र देणार आहोत, तर त्या गॅजेटमध्ये बंजारा समाजाविषयी ज्या नोंदी आहेत त्यानुसार आम्हाला सुद्धा या आरक्षणाचा लाभ मिळावा. आला मुद्दा, तुमचा मुद्दा लक्षात आला की त्याच मुद्द्याच्या आधारे हैदराबाद गॅजेटियरच्या आधारे आम्हाला सुद्धा हा लाभ मिळावा. विनोद पाटीलजी, या हैदराबाद गॅजेटियरमुळे मराठा समाजाचा फायदा झालाय की नाही झालाय हे पुढे आपल्याला लक्षात येईल, पण त्यामुळे एक नवा पेच, राजकीय पेच निर्माण झालाय किंवा जातीय पेच निर्माण झालाय असं वाटत नाही? नाही, याच्यामध्ये जातीय पेच हा शब्द आपण याच्यासाठी म्हणू शकत नाही. याचं कारण असं की ज्यावेळेस एखादा पेपर लागू होतो, हैदराबाद गॅजेट समजा लागू केलं, तर हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या काही नोंदी आहेत, जे महंत आता बोलले, सन्मान्य महंतांनी जे स्पष्टपणे सांगितलं की हैदराबाद गॅजेट ज्यावेळेस फोर्समध्ये येईल तर त्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी लागू कराव्या लागतील. त्यात सरकारची चॉईस नसणार आहे की कोणाला काय द्यायचं. कारण हैदराबाद गॅजेट म्हणजे काय, हा कागद आपण जर लक्षात घेतला तर याच्यामध्ये त्या काळची लोकसंख्या, आरक्षणाशी संबंधित जो विषय त्याच्यामध्ये आहे त्या काळातली लोकसंख्या जातीने आहे. कुणबी मराठा कुणबी 50% किंवा बंजारा समाज असेल किंवा जो कोण समाज असेल त्यांच्या नोंदी किती टक्क्यामध्ये त्या ठिकाणी आहे व त्यांची वर्गवारी की ते कोणत्या कॅटेगरीमध्ये त्यावेळेस मोडले गेले. तर हैदराबाद गॅजेट जर लागू झालाच, सुदैवाने तो व्हावा अशी आमची परमेश्वरचरणी प्रार्थना आहे, तो जर गॅजेट लागू झाला तर निश्चित याच्यामध्ये सरकारला तो पार्टली अलाव करता येणार नाही. ॲज इट इज वेअर इट इज त्या कागदाप्रमाणे सर्वांना सरसकट त्या ठिकाणी न्याय द्यावा लागेल. त्यामुळे हा आपसातला वाद करून मला वाटतं काही उपयोग नाही आहे. हा कायदेशीर बाब आहे आणि ज्यावेळेस हैदराबाद गॅजेट एक्सेप्ट करायची वेळ येईल तो 100% एक्सेप्ट करावं लागेल. त्याच्यामध्ये सरकारकडे चॉईस नसणार आहे. अगदी तुम्ही एक मोठी बातमी सांगताय, या मुद्द्यावरनं पुढे संघर्ष निर्माण होऊ शकतो. बाळासाहेब करडक राज्य उपाध्यक्ष आहेत समता परिषदेचे, ते सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी आहेत. करडकजी, तुम्ही आतापर्यंतची चर्चा ऐकलेली आहे. भुजबळांनी जो एक मुद्दा मांडलेला आहे की जर 17 तारखेपर्यंत GR मागे घेतला नाही तर महाराष्ट्रात अराजकता माजेल, भुजबळांचा हा दावा कोणत्या आधारावर आहे? खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये प्रथम कलम 340 लिहिलं ते ओबीसींसाठी, तर नंतर 342 लिहिलं ते एससींसाठी, 342 लिहिलं ते एसटींसाठी. ही कलम लिहिण्यापाठीमागे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू होता की जो समाज वर्षानुवर्ष पिढ्यानपिढ्या हा मागास राहिलेला आहे त्याला मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी त्याला सोयी सवलती हव्यात, त्यांना आरक्षण हव्यात, ह्या पद्धतीचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मत होतं. परंतु भारत हा आपला जातीग्रस्त असलेला देश आहे. जसा एखादा रोगग्रस्त रुग्ण असतो ना, त्या पद्धतीने हा जातीग्रस्त असलेला देश आहे. आणि ह्या देशामध्ये जो
जास्तीत जास्त या जातीने पीडित समाज आहे त्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी आरक्षण हे आणलं गेलं. परंतु कालांतराने हे आरक्षण ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर येथील प्रस्थापित समाजाला म्हणजे प्रामुख्याने मराठा समाजाला म्हणत होते की तुम्हाला आरक्षण पाहिजे का, तर त्यावेळेस मराठा समाजाने ते आरक्षण घेतलं नाही. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की तुम्हाला जेव्हा आरक्षणाची गरज लागेल तेव्हा कदाचित मी या ठिकाणी नसेल. परंतु आता परिस्थिती अशी झाली आहे, त्यानंतरही स्वातंत्र्यानंतर आणि संविधान लागू झाल्यानंतरही जो समाज मुख्य प्रवाहामध्ये यायला पाहिजे होता तो मुख्य प्रवाहामध्ये आलाच नाही आरक्षणाच्या माध्यमातून. परंतु जो मराठा समाज हा पारंपरिक पद्धतीने सत्तेमध्ये राहिलेला आहे, तो सदन आहे, सामाजिक दृष्ट्या त्याचं वर्चस्व अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे, तो समाज पुन्हा आता आरक्षणाची या ठिकाणी मागणी करतोय. आणि ही मागणी करून त्यातल्या त्यात आता सरकारने हैदराबाद गॅझेटियरच्या माध्यमातून तो GR काढून एक समाजामध्ये एक अतिशय एक दुसऱ्या समाजामध्ये अविश्वास निर्माण केलेला आहे. समाजामध्ये एक तेढ निर्माण होतीये. अशा स्वरूपाचे एकंदरीत चित्र आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी दिसतंय. आणि जर आपला हा महाराष्ट्र, जर आपण या महाराष्ट्राला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणत असू, हा महाराष्ट्र सुजान आणि अतिशय चांगल्या विचाराचा महाराष्ट्र आहे असं जर आपण म्हणत असू, तर येणाऱ्या कालावधीमध्ये मग चळवळीमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी आरक्षण व आरक्षणाच्या समर्थनार्थ विरोधात असलेल्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राची घडी बिघडणार नाही याची काळजी घ्यावी. ती घेण्यासाठी आपली मागणी मांडत असताना कुठल्याही स्वरूपाचं एकमेकाला बोचेल, कोणाखादा समाज दुखावला जाईल अशा स्वरूपाचं वक्तव्य न करता आपण आपल्या ज्या बाबी आहेत त्या न्यायालयीन पद्धतीने, आपल्या ज्या बाबी आहेत त्या संविधानिक आंदोलनाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडल्या पाहिजेत आणि आपले हे प्रश्न सोडून घेतले पाहिजेत असं मला या ठिकाणी वाटतं. पण आता जी मांडणी भुजबळ करतायत किंवा जी मांडणी इतर ओबीसी नेते करतायत त्या मांडणीच्या आधारे असं म्हणता येईल का? कारण आता बंजारा समाज म्हणतो आम्हाला एसटी मधनं आरक्षण द्या. यापूर्वी सुद्धा धनगर समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी की आम्हाला एसटी मधनं आरक्षण पाहिजे. ओबीसी टक्का जो आहे त्यात एक फूट पडते किंवा विभागला जातोय आणि एक राजकीय ताकद किंवा इतर जो एक रेटा सरकारवर पाहिजे तो त्यामुळे कमी होईल असं वाटत नाही तुम्हाला, ज्या मागण्या विविध पद्धतीने विविध व्यासपीठावर केल्या जात आहेत? असं आरक्षण जेव्हा देण्याची वेळ आली तेव्हा आरक्षण देणं हे मानवतेच्या दृष्टिकोनात त्याच्या पाठीमागं असणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं ज्याच्या ताटामध्ये भरपूर पडलेलं आहे आणि तोच म्हणत असेल की मला पुन्हा दुसऱ्याच्या ताटात हिसकावून पाहिजे आहे, तर याला मानवता म्हणणार नाही. शेवटी मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण याच्यात बघितलं पाहिजे. आज ओबीसी समाजामध्ये जवळपास 374 जाती अवघं 19% आरक्षण घेत आहेत आणि 19%मध्ये 374 जाती समजा एका ताटामध्ये जेवत असतील आणि त्यामध्ये ज्याची भूक मोठी आहे, तो संख्येने मोठा आहे, तो समाज जर त्यामध्ये आला तर साहजिकच मग त्या ठिकाणी 374 जातींच्या वाट्याला काही येणार नाही. आणि त्यातल्या त्यात ते 374 ज्या जाती आहेत ते भटकविमुक्त आहेत, त्यामध्ये ओबीसी आहेत, त्यामध्ये आमचा नाभिक समाज आहे, त्यामध्ये आमचा शिंपी समाज आहे, त्यामध्ये आमचा सोनार समाज आहे. हे जे समाज आहे या समाजाने गावगाड्याची वर्षानुवर्ष सेवा केलेली आहे. पडेल ते काम गावगाड्याने जे सांगितलं, गावगाड्याची सेवा केलेला हा समाज आहे. समाजाच्या उतरंडीमध्ये हा नेहमीच खाली राहिलेला समाज आहे. म्हणून या समाजाला आरक्षण दिले गेलेलं आहे. आरक्षण हे काही तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठीचं आरक्षण नाही आहे. तुम्हाला तुमची सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजे त्यासाठी आरक्षण आहे. हा समाज मागास राहिलेला आहे, या समाजाला मान सन्मान भेटला पाहिजे, याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे म्हणून आरक्षणाची या ठिकाणी तरतूद केलेली आहे. विनोद पाटीलजी, हा जो मुद्दा आहे की सामाजिक दृष्ट्या पुढारलेला समाज किंवा सामाजिक दृष्ट्या मागासलेला समाज आहे म्हणून आरक्षणाची गरज आहे, पण मराठा समाज या व्याख्येत बसत नाहीये. हे बघा, त्यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या, त्यांनी जी सुरुवात केली की वाद नको, निश्चित त्यांच्या या वक्तव्याचं मी स्वागत करतो. कोणालाही वाद करायचं नाही, कोणालाही अधिकार नाही कुठल्या समाजावर नाव ठेवायचं. महाराष्ट्र आणि भारत हे कायद्याप्रमाणे चालतात. शेवटची ऑर्डर काय आहे की मागास आयोग गठीत केल्यानंतर त्यांनी मराठा समाज मागासलेला आहे हे कागदोपत्री सिद्ध झालेलं आहे. आणि हे कागदोपत्री सिद्ध झाल्यानंतर मराठा समाज हा आरक्षणासाठी इलिजिबल झाला आणि त्याच्यावर कायदा चालू आहे, त्याच्यावर न्यायप्रविष्ट प्रकरण सुरू आहे. आज आपण ही चर्चा कशावर करतोय की जे हैदराबाद गॅझेटियर हे स्टेट गव्हर्नमेंटने स्वीकारलं आणि ते लागू केलं त्याच्यावर आपण चर्चा करतोय. त्याच्यामध्ये
इंडिपेंडन्सच्या पूर्वी, स्वातंत्र्याच्या पूर्वी मराठवाडा हा स्वतंत्र होता. हा भारतामध्ये हे संस्थान नंतर विलीन झालं, 2 वर्ष उशिरा विलीन झालं. त्यावेळेस निजाम या ठिकाणी राज्य करायचे आणि निजाम राज्य करत असताना निजाम ज्यावेळेस भारतामध्ये सामील झाले, स्वर्गीय सरदार वल्लभभाई पटेल साहेबांनी त्यांना ज्यावेळेस भारतामध्ये आणलं तर 2 अटी व शर्ती निजामच्या त्यावेळेस मान्य करण्यात आल्या. एक, ब्लू बुक मान्य करण्यात आली. ब्लू बुकचा अर्थ असा की निजामची जी काही संपत्ती राहील महाराष्ट्रामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि भारतामध्ये येताना, ती संपत्तीला कुठल्याही प्रकारचा कायदा लागणार नाही, तिला स्वातंत्र्य राहील आणि त्या संपत्तीचं विवरण त्याच्यामध्ये आहे. ती ब्लू बुक आज देखील चालू आहे. दुसरं काय घडलं, एक हैदराबाद पॅक्ट त्या ठिकाणी झाला, जो करार की भारत सरकारचा आणि हैदराबाद सरकारचा एक करार झाला. त्याच्यामध्ये काय सांगण्यात आलं की ज्या जातीच्या सुविधा आहे आणि ज्या योजना आमच्या राज्यात चालू आहे त्या पुढच्या काळामध्ये तुम्ही चालू ठेवाल. तर सगळ्यात पहिले त्या कराराचा भंग झाला, याच्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये आमचे किशोर भाऊ चव्हाण यांच्या नावाने आमची पिटिशन सुरू आहे की हैदराबाद पॅक्टचा भंग झाला. म्हणजे जो करार भारताने हैदराबाद सरकार सोबत केला होता त्या करारामध्ये या गोष्टी आहेत. त्यामुळे ह्या काही नवीन जन्माला आलेल्या नाहीये. आणि राहिला नोंदणींचा विषय, त्यावेळेस रेकॉर्ड ठेवण्याची जी पद्धत होती त्याच्यामध्ये लोकसंख्या सांगितलेली आहे की मराठा समाज, मराठा कुणबी यांची लोकसंख्या 50%. त्यामुळे त्यांना त्या काळात ज्या सवलती होत्या त्या आज आम्हाला मिळाल्या पाहिजे. आणि याच्यामुळे कोणाचं कमी करणे, कोणाचं जास्त करणे हा संबंध येत नाही. लोकसंख्या ठरलेली आहे, लोकसंख्येप्रमाणे ती लोकसंख्येचं मल्टिप्लिकेशन झालेलं आहे आणि या जुन्याच गोष्टी आहे ज्या पुढे चाललेल्या आहेत. त्यामुळे आणि विशेषतः आरक्षणाचं ज्यावेळेस उद्दिष्ट परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलं त्यावेळेस त्यांनी 10 वर्षाची कालमर्यादा करून ठेवली होती. आपण ऐकलं असेल लोकसभेच्या अधिवेशनामध्ये प्रत्येक वेळेस 10 वर्षाचं एक्सटेन्शन त्या ठिकाणी द्यावं लागतं. ते फेल्युअर ऑफ द गव्हर्नमेंट आहे की ते प्रत्येक 10 वर्षामध्ये एवढी यंत्रणा उभी करू शकले नाही, शैक्षणिक संस्था उभे करू शकले नाही, लोकांना मोफत शिक्षण देऊ शकले नाही. त्यामुळे हा वाद निर्माण होतोय. त्याच्यावर देखील चर्चा होणं गरजेचं आहे. त्यामुळे रिझर्वेशन हे काही लाईफ लॉंग नसतं, याची व्हॅलिडिटी 10 वर्षाची असते आणि परत 10 वर्षांनी अभ्यास केला गेला पाहिजे की कोणता समाज बदललेला आहे, कोणता समाज मागे गेलेला आहे, कोण अपलिफ्ट झालेला आहे. तर त्या अभ्यासातून मराठा समाज मागासलेला आहे हे असं सिद्ध झाले. त्यामुळे अधिकार बनतो म्हणून मागणी होतीये, दुसऱ्याच्यात नवीन काही नाही. पण आता 2 जे तुम्ही मुद्दे मांडताय, एक म्हणजे हैदराबाद पॅक्टचं पालन झालेलं नाही आणि त्यामुळे या पॅक्टचं जर पालन झालं असतं तर कदाचित मराठा समाजाला आधीच आरक्षण मिळालं असतं, बरोबर ना? एक हा मुद्दा. आणि दुसरा म्हणजे 10 वर्षात जो सातत्यानं रिव्ह्यू झाला पाहिजे आरक्षणाचा, कंटिन्यू झाला असतं. हा 10 वर्ष जो रिव्ह्यू झाला पाहिजे तो नियमितपणे होत नाहीये. पण या 2 मुद्द्यावर न्यायालयीन लढाईमध्ये नेमकी काय सध्याचं स्टेटस काय आहे? न्यायालयामध्ये 2 लढाया सुरू आहे. एक, जे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी जे आरक्षण दिलं ते मुंबई हायकोर्टाने स्वीकारलं. त्याच्यामध्ये 5-6 हजार लोक आमचे नोकरी लागले शिक्षणामध्ये, ते आज सेवेत आहे. नंतर ते सुप्रीम कोर्टाने रद्द केलं. महाराष्ट्र सरकारमध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार आलं, त्यांनी सुपरन्युमरीने त्या लोकांना परत सेवेत घेतलं. परत एकनाथ शिंदे साहेबांनी अहवाल घेतला, त्याच्यामध्ये मराठा समाज मागासलेला आहे आणि ते सभागृहाने स्वीकारलं. खुद्द माननीय छगन भुजबळ साहेबांनी मराठा समाज मागासलेला आहे या कायद्यावर मतदान केले, खुद्द भुजबळ साहेबांनी, आणि तो कायदा विधिमंडळाने पार केला. कायदा विधिमंडळाने पास केल्यानंतर आता ते मुंबई हायकोर्टात हिअरिंग सुरू आहे, त्याची डे टू डे हिअरिंग आहे, एव्हरी सॅटर्डे त्याची सुनावणी सुरू आहे, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. तेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये क्युरिटी पिटिशन सुरू आहे, मुंबई हायकोर्टामध्ये परत नव्याने दिलेल्या रिझर्वेशनची लढाई सुरू आहे. त्यामुळे मराठा समाजाला वारंवार जे ब्लेम केला जातोय की हे हिसकताय, हे ओढताय, कोणाचं घेताय, तर मुळीच असं नाहीये. हैदराबाद पॅक्ट लागू झाला असता तर ही आजची चर्चेची वेळ आली नसती. आणि बरं, मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की हायकोर्टात आम्हाला मिळालं, मग सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणारे कोण होते? जर सुप्रीम कोर्टात ते चॅलेंज नसतं झालं आणि ते टिकलं असतं तर ही वेळ आली नसती. म्हणजे सुप्रीम कोर्टात विनोद पाटील की कसं आहे, प्रत्येक जण आपलं आरक्षण सांभाळण्यासाठी, त्याला न्याय हक्काची लढाई लढण्यासाठी ते स्वतंत्र आहेत. त्यामुळे त्यांनी जर सुप्रीम कोर्टात दाद मागितली त्याला आपण चुकीचं कसं म्हणणार? तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे. पद्माकर वळवीजी, आता काही वेळापूर्वी विनोद पाटील असं म्हणाले. नाही, माझा मुद्दा, हा बोला. माझा मुद्दा फक्त 1 सेकंद आहे की हे स्वतंत्र आम्ही स्वीकारलं होतं, ना ओबीसीत गेलो होतो ना कुठे गेलो होतो, स्वतंत्र मराठा समाजाने स्वीकारलं, ते सुप्रीम कोर्टात गेलं. त्याच वेळेस जर विरोध नसता झाला तर खाली वाद झाला नसता. मग हैदराबाद पॅक्टची चर्चा आली, परत मागास आयोगाचा रिपोर्ट आला आणि मग परत ही लढाई सुरू झाली. हा माझा सांगण्याचा प्रयत्न आहे. पद्माकर वळवीजी, आता काही वेळापूर्वी विनोद पाटील यांनी मुद्दा मांडताना असं म्हटलं की कोणताही कायदा पार्टली लागू करता येत नाही. जर हैदराबाद ऍक्ट
हैदराबाद गॅझेटियर जर लागू करण्यात आलं असेल कुणबी आणि मराठ्यांसाठी, तर तेच बंजारा समाजासाठी सुद्धा लागू झालं पाहिजे आणि कदाचित कायद्याच्या आधारावर हा मुद्दा टिकेल. आणि असं झालं तर कदाचित बंजारांचा समावेश एसटी मध्ये करायचा झाला तर एक मोठा पेच निर्माण होऊ शकतो. यानंतर आता तुम्हालाही काही पावलं उचलावी लागतील. कशा पद्धतीनं पुढे तुम्ही ही लढाई नेणार आहात? असं आहे, आदिवासींच्या लढाईमध्ये आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून, आमदार म्हणून, मंत्री म्हणून लढलेलो आहे. आणि हायकोर्ट, सुप्रीम कोर्टामध्ये जसं आता बंजारा समाजचा विषय पुढे येतोय, धनगर समाजचा विषय पण पुढे आला होता. तर हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टामध्ये मी स्वतः अध्यक्ष आदिवासी हक्क संरक्षण समिती, आम्ही पेटिशनर होतो त्याच्यामध्ये आणि आम्ही ती केस जिंकलेली आहे. तोही असाच विषय होता की व्हीजेएनटी मधला हा जो घटक आहे धनगर समाज, तो ट्रायबलची मागणी करत होता. ते हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट पर्यंत टिकलं नाही. सेम बंजारा समाजचा इश्यू आहे. असं आहे की हैदराबाद गॅझेटियर जे आहे हे भारतीय राज्यघटनेपेक्षा उच्च नाहीये. भारतीय राज्यघटनेच्या वेगवेगळ्या लिस्ट बनल्यात. 1950 ला बनली, 56 ला झाली, पुन्हा 76 ला अमेंडमेंट झाली. या कुठल्या अमेंडमेंट मध्ये महाराष्ट्राच्या यादीमध्ये बंजारा समाज नाहीच आहे ना. यांच्या मागण्या, निवेदनं चालू आहेत. आता माझं असं म्हणणं आहे की यांनी असं आहे की कुणबी मराठाचा वाद हा जो आहे सामाजिक जे काय आरक्षणचा भाग आहे, वेगळा भाग आहे. पण बंजारा समाजाने आदिवासींच्या यादीमध्ये घुसखोरी करण्याचा जो प्रयत्न केलेला आहे किंवा राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत, ब्लॅकमेल करतायत, हे बंद करावं. तुम्हाला कधीच मिळणार नाही. आदिवासी एवढे समर्थ आहेत, आम्ही लीडर्स समर्थ आहोत, समाज समर्थ आहे. आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत धनगर समाजची केस लढलो ना साहेब. त्याच्यामुळे ज्या बंजारा समाजाचा आमच्या सांस्कृतिक वैशिष्ट्य नाहीयेत, ते पेसा एरियात राहत नाही, ते आमच्या शेड्यूल एरियामध्ये राहत नाही. आमचे वैशिष्ट्य आहेत ना साहेब. आम्ही शेड्यूल एरियामध्ये राहतो. आम्ही महाराष्ट्रामध्ये 5th शेड्यूल मध्ये राहतो, काही राज्यामध्ये 6th शेड्यूल मध्ये राहतात. आमच्याकडे पेसा एरिया लागू आहे, आमच्याकडे अॅट्रॉसिटी ऍक्ट लागू आहे, आमच्याकडे शेड्यूल ट्रायबल सबप्लॅन एरिया लागू आहे. मला सांगून द्यावं, बंजारा समाजाने 1950 पासून ते आजपर्यंत 50च्या अगोदरचे जे काही स्वातंत्र्य अगोदरच्या गोष्टी त्याच्यात बी आपण चर्चा करू पण नंतर. पण आज असं म्हणायचं आहे 1950 नंतर जे कोणते कायदे तज्ज्ञ होऊन गेलेत, लोकप्रतिनिधी होऊन गेले, शासन होऊन गेलं, हा विषय आतापर्यंत का आला नाही? पण वळवीजी ज्या पद्धतीने ज्या वेळेला मराठा समाजाचं सामाजिक मागासलेपण, शैक्षणिक, वळवीजी ज्या वेळेला मराठा समाजाचं सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपण तपासलं गेलं होतं त्यावेळेला चालीरीती, पेहराव याचा सुद्धा अभ्यास केला गेला होता. आणि आता जर बंजारा समाजाचा पेहराव आणि चालीरीती पाहिल्या तर ते शेड्यूल ट्राईब्स मध्ये येऊ शकतात असं वाटत नाही? नाही साहेब, पेहराव मध्ये असं काही नाही साहेब. याच्यामध्ये असं आहे की बंजारा धनगर आपलं जे काही मराठा समाजाच्या आरक्षणच्या याच्यात मला काही जास्त बोलायचं नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की शेड्यूल ट्राईबचे जे काही इन्क्लुजनच्या जे पद्धती आहेत, जसं ट्रायबलची एक त्या याच्यामध्ये टोडीने राहणार पाहिजे, त्याची स्वतंत्र संस्कृती पाहिजे, आयसोलेशन ऑफ पार्ट पाहिजेत. त्याच्यामध्ये जे काही आहे, आम्ही ह्यात नोमेटिक आहेत, एनटी क मध्ये आहेत ना, नोमेटिक आहेत, ते भटके जमाती आहेत. म्हणजे तुमचं म्हणणं आहे की बंजारा या कोणत्याही निकष, बंजारा समाज इन्क्लुजनचे कोणतेही निकष पूर्ण करत नाहीत, एसटी मध्ये समाविष्ट होण्याचे कोणतेही निकष पूर्ण करत नाहीत, कोणतेही निकष पूर्ण, कॉन्स्टिट्यूशन करत नाही, लिगल निकष पूर्ण करत नाही. महंत जितेंद्र नाहीच आहोत. ऑल ओव्हर वर्ल्ड आम्ही भटके नाही आहोत. ऑल ओव्हर वर्ल्ड. महंत जितेंद्र महाराज जी तुम्ही ऐकताय, वळवी काय म्हणतात, त्यांचं असं म्हणणं आहे हे संविधानिकरित्या शक्य नाही आहे, तरी सुद्धा जर ही मागणी करत असतील तर त्याला विरोध केला जाईल. बघा, सर्वांना आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्याचप्रमाणे वळवी साहेबांनी आपलं स्वतःचं मत व्यक्त केला. त्याचप्रमाणे मी माझं स्वतःचं मत व्यक्त करतो की आदिवासी पूर्ण क्रॅक एरियामध्ये बंजारा समाज मोडते. संपूर्ण देशामध्ये बंजारा समाजाची एकच बोली भाषा आहे, एकच पेरावा आहे, एकच खानपान आहे. बंजारा समाजाचा 50च्या आधीचा पूर्ण अर्धा आयुष्य सगळं जंगलामध्ये निघालेलं आहे. म्हणून आम्ही हे आदिवासी लोकांची जे काही आरक्षण आहे ते आम्ही हिसकाटण्याचा प्रयत्न नाही करणार. आमचा अधिकार आहे की आम्ही या क्रॅक एरियामध्ये बसतो. 19 घटनेनुसार भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी आपल्या स्वाक्षरीने झालेल्या पहिल्या सूचीमध्ये सुद्धा बंजारा समाजाच्या त्या याच्यामध्ये नोंद ही आदिवासीच असल्याची त्यांनी केलेली आहे. म्हणून आम्ही आदिवासींच्या सगळ्या क्रॅट एरियामध्ये आम्ही बसतो. आम्हाला आदिवासी समाजाचं आरक्षण आम्हाला त्या असं नाही, आम्ही स्वतंत्र मागणी करू आमच्या करता. नाही, पण त्यांचं असं म्हणणं आहे, महंतजी वळवींचा मुद्दा असा आहे की एखादी जमात त्या विशिष्ट प्रवर्गात समाविष्ट करण्यासाठी जे निकष पूर्ण करायला लागतात ते निकष बंजारा समाज पार करत नाही, जे एसटी साठी आहेत ते नाही आहेत. मग ते निकषात आम्ही कोणत्या निकषांवर तुम्ही खरे उतरता?
त्या निकषामध्ये बसतो म्हणून या देशाच्या 5 ते 6 राज्यामध्ये आजही आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये आहोत. काय फक्त महाराष्ट्रासाठी आम्ही ही मागणी करतो अशातला भाग नाही. जर त्या निकषामध्ये आम्ही बसलो नसतो तर आंध्र प्रदेशमध्ये आम्हाला ही एसटीचं आरक्षण लागू झालं नसतं. छत्तीसगडामध्ये एसटीचं आरक्षण आम्हाला लागू झालं नसतं. त्या क्रायटेरियामध्ये आम्ही बसतो म्हणूनच या देशाच्या 6 राज्यामध्ये आम्ही शेड्यूल ट्राईब मध्ये येतो ना. जर आम्ही त्याच्यामध्ये बसलोच नसतो तर या राज्यामध्ये आमचा समावेश झाला नसता. एक तांत्रिक मुद्दा म्हणून मी विनोद पाटलांकडे जातोय, कारण या आरक्षणाच्या लढाईत त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणाची लढाई लढलेली आहे. मला एक तांत्रिक मुद्दा विनोद पाटीलजी तुम्हाला विचारायचा आहे. आता महंत असं म्हणतायत की या सगळ्या निकषांमध्ये आम्ही बसतो, आणि पद्माकर वळवी यांचं म्हणणं असं आहे की या निकषांमध्ये ते बसत नाहीत. पण हे जे निकष निश्चित करण्याचे काही पॅरामीटर्स असतील, ते पॅरामीटर्स आत्ताच्या घडीला बंजारा समाज एसटी मध्ये समाविष्ट होऊ शकेल इतके आहेत का ते? हे बघा, याच्यामध्ये 2 विषय. जे वळवी साहेब सांगताय की SC STचं रिझर्वेशन हे राज्य घटनेने दिलं, हे मला मान्य आहे. आमचे सन्माननीय महंत काय म्हणता की मला बंजारा समाज याच्यात बसतो, हे देखील मान्य आहे. याचं अंतिम उत्तर कसं आहे की जी यादी तयार झाली, जी घटना लिहिली, त्याच्यात कोणाचा समावेश नव्हता इथपर्यंत ओके आजपर्यंत. परंतु हैदराबाद गॅझेट तुम्ही लागू करता आणि हैदराबाद गॅझेट लागू करत असताना तुम्ही तो जो स्वीकारता, तर त्या स्वीकारलेल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या ऑटोमॅटिक त्या ठिकाणी लागू होता. का लागू होता? कारण की त्याच्यामधला तो रेकॉर्ड काय सांगतो की कुणबी मराठा कुणबी एक कास्ट होती, बंजारा समाज ST एक कास्ट होती. तर ते ज्यावेळेस तुम्ही स्वीकाराल आणि हैदराबाद पॅक्ट किंवा हे हैदराबाद गॅझेट लागू झालं तर याला ऑटोमॅटिक 1 साइड त्या ठिकाणी यांना सर्टिफिकेट द्यावं लागतील. मुद्दा फक्त एकच याच्यामध्ये येईल की लोकसंख्या, कुटुंबाचे नावं याच्यामध्ये नाहीये. मग याच्यामध्ये राज्य सरकारला एक तरतूद जी आमच्यासाठी देखील आता भविष्यामध्ये करावं लागेल. इथले रहिवासी 1967 पूर्वी मराठवाड्यामधले हैदराबाद संस्थांमधले रहिवासी दे आर इलिजिबल. त्यामुळे राज्य घटनेमध्ये नाही का तर नाही, नंतर कोर्टमध्ये केस हारले का तर हो हारले. परंतु हा कागद ज्यावेळेस जिवंत होईल, हा गॅझेट ज्यावेळेस जिवंत होईल, ते हे ऑटोमॅटिक लागू होईल ना. आणि हे राज्य सरकारला अधिकार आहे. मागच्या काळामध्ये 1.5 वर्षापूर्वी लोकसभेने कायदा केला. लोकसभेने सांगितलं की कुठल्याही जातीचा समाविष्ट तुम्हाला करायचा असेल तर आम्ही राज्याला अधिकार प्रदान करतो, आणि ते अधिकार राज्याला प्रदान झालेले आहे. बरं, राज्य काय नवीन यादी तयार करता येतं? राज्य नवीन यादी तयार करत नाही. अजून एक तांत्रिक मुद्दा विनोद पाटीलजी आहे, तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पण काही जिल्ह्यांमध्ये एका विशिष्ट समाज गटाला एका विशिष्ट प्रवर्गातून आरक्षण आहे, दुसऱ्या जिल्ह्यात मात्र तसं नाही आहे. आता जसा उल्लेख महंतांनी केला की इतर राज्यांमध्ये आम्ही जर ST असू तर आम्हाला इथे STचं आरक्षण, अशा पद्धतीनं हे पॅरामीटर लावू शकतो का आपण? म्हणजे जर इतर राज्यामध्ये ST मधनं आरक्षण असेल तर त्याच आधारावर राज्यातही ते आरक्षण दिलं जाऊ शकतं का? मी परत सांगतो, नाही, मी परत सांगतो, 8 जिल्हे सोडून, सुरुवातीला ते 4 जिल्हे होते, त्याचे आता 8 जिल्हे झाले. 8 जिल्हे सोडून हे कुठंच लागू होणार नाही, हे 8 जिल्ह्यामध्ये लागू होईल. आपण हैदराबाद गॅझेटचं बोलतोय. 8 जिल्ह्याची जी बाउंड्री होती ज्याच्यावर निजाम राज्य करायचे, त्याचा हा रेकॉर्ड आहे, आणि तिथं राहणाऱ्या रहिवाशांसाठी हा लागू होईल. इतर राज्याचं उदाहरणाची गरज नाही. इतर राज्याचे किंवा आपल्या राज्यामध्ये थोडक्यात सांगायचं झालं जर हैदराबाद गॅझेट कायद्याच्या कसोटीवर टिकलं तर बंजारा समाजाचा समावेश मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यांमध्ये ST मध्ये होऊ शकतो. 100% होऊ शकतो. अगदी शेवटचा एक मुद्दा, माझी वेळ संपत चाललेली आहे. पद्माकर वळवीजी आणि पवनराजे, अगदी थोडक्यात, जर असं झालं तर पुढची तुमची पावलं काय असतील? थोडक्यात, अगदी माझी वेळ संपत चालली आहे. वळवीजी, पहिले तुम्ही. साहेब, आणि आम्ही आदिवासी जरी गरीब असलो तरी आम्ही लढवय्ये आहोत. आमचा इतिहास आहे. आम्ही आमच्या बिरसा मुंडापासून तर आजपर्यंत राजनेत्याने सुद्धा कधी अन्याय सहन केलेला नाही. आम्ही आता, पूर्वी आमच्या आदिवासी शस्त्रांना लढायचो, आम्ही आता कायद्याची लढाई लढतो. हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट असो किंवा कायद्याच्या लढाईमध्ये असो, घटना आमच्या बरोबर आहे. आम्ही घटना मानणारे लोक आहोत. आम्हाला हे बेकायदा काही नको आहे. ट्रायबलला अजून मिळालं नाही ना, अजून बोगस आदिवासी आहेत ना, बोगस दाखलेवाले आमच्याकडे एंट्री मारतायत, त्यांना सरकारने अजून काढलेलं नाही. म्हणजे आमच्यावर अतिक्रमण चालूच आहे, आणि नवीन अतिक्रमण. समाजाचा आम्ही सन्मान करतो. आम्ही जातीभेद मानत नाही. आदिवासी आमचं पहिली गोष्ट आहे, आम्ही जातीभेद मानत नाही. पण कोणत्या समाजानं आक्रमण केलं आम्ही त्याला पूर्ण तोंड देऊ, विशेषतः आम्ही कायदेशीर तोंड देऊ.
अगदी आमचे अगदी तुमचा मुद्दा लक्षात आला. पवनराजेजी माफ करा मला, कारण माझा वेळ संपतोय आणि ब्रेक घेणं गरजेचं आहे, त्यामुळे मला हा ब्रेक घेणं गरजेचं आहे. पण तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे की कोणत्याही परिस्थितीत एसटी मध्ये कोणाचाही नव्यानं समावेश करण्याच्या विरोधात हा समाज आहे आणि आता त्या विरोधात कायदेशीर लढाई लढण्याची जरी गरज भासली तरी तो लढली जाईल अशा स्वरूपाची त्यांची मांडणी आहे. धन्यवाद, तुम्ही सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात. आणि गेल्या काही दिवसांपासून जो एक मुद्दा गाजतोय की आरक्षणाच्या मुद्द्यावरून अराजकता माजेल आणि कदाचित त्याची बीजं या सगळ्या मोर्चांमधून दिसत आहेत आणि पुढच्या काळात सरकारला यावर शीघ्र गतीनं पावलं उचलावी लागतील, अन्यथा समाजाच्या अस्मिता इतक्या टोकदार आहेत की पुढच्या काळात अराजकता पसरायला वेळ लागणार नाही, ही एक नांदी म्हणावी लागेल. एक छोटासा ब्रेक या चर्चेमध्ये घेतोय. बघत रहा NDTV मराठी.